तर काहीच लोटस महलमधनं डायरेक्ट आम्ही रूमवर गेलो. रूमवर जाऊन बॅग वगैरे आवरल्या होत्या. ठीक आहे, बॅग आवरल्या होत्या सगळ्याचं. जस्ट फ्रेश झालो आणि डायरेक्ट तिथून निघालो. आता हॉस्पिटलमध्ये आलो आहे. भुका लागल्या त्या सकाळपर्यंत काय खाल्लेलं नाही. तर मला जेवण करावं थांबलो तर कैलास पर्वत हाताळला थांबलो आहे. ओके, तर ह्याचा टेबल, ह्या साईडला टेबल धरला एक. आणि गौतमचा आमच्या उपास आहे त्यामुळं तो फक्त आता तर काही जेवणार नाही. संध्याकाळी डायरेक्ट जेवेल. आता थोडंफार काहीतरी फळं वगैरे घे वाटाणे किंवा काहीतरी चिप्स वगैरे घे. पाणी वगैरे पाहतो. ठीक आहे बघ. तर काय जेवण आवरलंय त्याचं फक्त राहिले. काय हँडरायटिंग मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. तर ओके, काय जेवण वगैरे झाले. तर किती वाजले ते नको आता नको 1:56 झाले त्या. ठीक आहे, जवळजवळ 2 वाजले त्या. एक अजून 15-20 मिनटात आम्ही इथून हालेल डायरेक्ट. आता न थांबेल असं काहीतरी म्हणजे नॉनस्टॉप जाईल असं करायचं आहे. ठीक आहे, आता वाटत वगैरे कुठं थांबायचं नाही, ब्रेक नाही घ्यायचा. घेतला ते एखादा पाण्याचा वगैरे ब्रेक घेईल डायरेक्ट. तर डायरेक्ट इथून बदामीला डायरेक्ट. ओके, तर काहीच बदामी आहे ना इथून 132 किलोमीटर आहे. तर जवळजवळ 2-2.5 तास धरून चालायचं नॉनस्टॉप. ओके, नॉनस्टॉप बदामी. नॉनस्टॉप बदामी. आता घ्या आपल्या बॅगा. त्याचं होऊ दे की. गाईज जेवण चवीला आणि क्वांटिटीला पण एकदम मस्त होतं. आणि आम्हाला रोट्या थोड्या जळाल्या ते काही विषय नाही. आम्हाला आहे ना 2-3 दिवस झालं रोट्या मिळत नव्हत्या. आम्ही चपात्याच खात होतो. ते पण नाही तर मग पुरी वगैरे खायचो. त्या पुऱ्या तर एवढ्या तेलकट होत्या ना कारण पोटात जळजळ करत होतं. आज रोट्या वगैरे भेटल्या. तर रोट्या, पनीरची भाजी घेतली होती आणि मला एक कोफ्ता घेतला होता. ठीक आहे, जेवण व्यवस्थित झालं. बघू आता राईड कशी होते पुढं जाऊ. ओके, तर काहीच आवरलं सगळं. आता डायरेक्ट इथून बदामी नॉनस्टॉप. बघू आता नॉनस्टॉप होतं आहे का कसं होतं आहे. एखादा वॉटर ब्रेक वगैरे होईल कुठं तरी. ह्या गाड्या आमच्या त्या साईडला लावल्या होत्या. ओके, सो लेट्स गो. आपल्याकडे गाड्या आहेत MH09, MH15. 2 गाड्या आहेत आपल्याकडे. काय विषय नाही. गाईज मी आत्ता कोप्पलच्या बायपासला आहे. ठीक आहे, तर एक कुत्रं एका टेम्पोला आडवं गेलं. तिकडून पळत आलं डायरेक्ट टायर खाली घुसलं. डायरेक्ट जागेवर रिपीटच, जागेवरच मेलं कुत्रं. पुन्हा हल्लं पण नाही, आवाज पण नाही केला, उईस केलं नाही. ठीक आहे, तर माझे मित्र आहेत ना ते गावातनं गेलेत. बायपास चाललो आहे. ओके, थांबलो तर थोडं म्हणलं रेस्ट करावं. तर काय इंडिकेटर आलं तर माझं पेट्रोलचं, पेट्रोल फुल करावं. ठीक आहे, त्याच्या पेट्रोल पंप चालू आहे. पंप चालू आहे का पंप. तर काय पेट्रोलचं इंडिकेटर आलं तर आपण बाईक खराब झाली. पण ठीक आहे, काय विषय नाही, फुल करू आपण. फुल फुल. कॅमेरा कन्नಡ बाय मराठी MX45. यस. किधर गो? मैं अभी उडुपी जा रहा है. बादामी सॉरी बादामी. हाँ,
बादामी शंकरे. हाँ उधर जो टेम्पल है ना कुछ केव बादामी केव. बस 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 ओके ओके बस है बस है. नाही शिकतो क्या होगा क्या जाना 727. को बिल आहे नो नाही पता. हाँ ओके कैमरा हाँ पूरा क्लियरिटी हाँ राइट. लागा ना भैया. हाँ यस ब्लॉगर. तर काय 727 पर्यंत हवे. तर काय फक्त 55 किलोमीटर राहिले. 3 वाजून 41 मिनिटं झाले. जवळजवळ आम्ही 75 किलोमीटर अंतर कव्हर केलं आहे. अजून 55 किलोमीटर राहिले. अजून आम्हाला 1 तास लागेल. तो बदामीचा पॉईंट आम्हाला सापडेल ना त्यात थोडी गडबड केली तर ओके. तर गाईज थोडंसं पुढं आलोय मी. ओके थोडंसं फास्ट आलोय जरा पुढं आलोय. बाकीचे 3 जण आहेत ना गाड्या बाकीच्या 3 गाड्या पाठीमागं जायच्या. ओके गाडी पण एकदम मस्त चालायला लागले. काही विषय नाही स्मूथ चालायला लागले. कुठं काय अडचण नाही. टायमावर पेट्रोल भरतोय फक्त बस. चेनला ऑइलच नाही केलं मी. लुब्रिकंट पण नाही केलं ऑइल पण नाही केलं. तशीच गाडी बघू आता. जर बदामीमध्ये जर कुठं भेटलं मला तर थोडंसं ऑइल वगैरे अप्लाय करेल नाही किंवा मग चेन लूब वगैरे करेल नाही. ऐक केस बघा. तर काहीच आम्ही बदामीच्या पाठीमागं एक 12 का 15 किलोमीटर होतो 4:15ला. ठीक आहे. आणि तिथून बदामीचं हे बदामी केव्हा आहे ना आता 5:17 झाले. आम्ही येऊन एक 5 मिनिट झालं असतील. 5:18 ओके. एक 5-10 मिनिट झाले असतील. तर इथं काहीतरी जत्रा चालू आहे त्यांची. रस्त्याला एवढं ट्रॅफिक होतं गाडी काढायला जागा नव्हती. माझं क्लस आणि रेसनं मनगड दुखायला लागले एवढं ट्रॅफिक होतं. ठीक आहे. मी बॅगा इथं एक जणाच्या घरी ठेवले. ते एक अंकल आले ते बोलले आमच्या घरी ठेवा. पर बॅग 10-20 रुपये काहीतरी घेतो बोलले. ठीक आहे म्हणून मग हेल्मेट बॅगा वगैरे तिथं ठेवले आणि बदामी केवर डायरेक्ट चढायला सुरुवात केली. ओके तर काहीच केस हेल्मेटनं माझ्या अवतर विच्छेद झाला आहे. ठीक आहे काय विषय नाही. तिथं जे घर दिसतंय ना ते पांढरं आयुष्यपत मस्त वाटायला लागलं. तर तिथं ते आमच्या घरी सॉरी ते त्यांच्या अंकल आलं ते त्यांचं तिथं घर आहे. ते वाईट दिसतं ना हे वाईट दिसतं ना तिथं बॅग ठेवले. त्या गौतम खालीच राहिला आहे. तर काहीच हे बदामी केव बदामी गुफा आहे. ओके तर हे अशा प्रकारे आहे. ह्या साईडला पाणी वगैरे. तिथे एक मंदिर पण दिसतं वरती. काय विषय नाही. ते म्हणत होते फोटोग्राफी अलाउड नाही आहे वगैरे. मला माहीत नाही. मी तर कॅमेरा घेऊन आलो. 500 रुपये फाईन लावले बोलले. लावू दे बघू किती रुपये फाईन लावते. दिसला बघितला तर आणि शाळेचे सहल चालले बारक्या मुलांचे छोट्या मुलांचे. काय जे मराठी आहे सगळे.
ही चौथी खाली 2 आहेत अशा. तर काय ही 4 नंबर गुफा देत आहे. ही 3 नंबरची, ही 3 नंबरची गुफा टोटल आहे ना 4 गुफा आहे त्या. ही 2 नंबरची गुफा ठीक आहे. ही 4 नंबरची गुफा अशी आणि 3 आणि 2 खाली. तर काय ही 2 नंबरची गुफा वरच्या साईडला हे जे पायऱ्यात ना ह्याच्या वरच्या साईडला 3 आणि 4 आहेत. हे 2 नंबर आणि खालीच्या साईडला 1 नंबर. हां ते तिथे दिसतंय का बोर्ड ते 1 नंबरचे. तर काहीच तर काहीच बदामी केव्हापाशी खाली एक पाण्याचं तळ आहे आणि तिथं खाली एक मंदिर आहे. ओके तर तिथं आम्ही बसलो होतो 7 वाजेपर्यंत बसलो होतो. आता 7:30 काय ते झाले असतील. ओके टाईम किती झाला रे? टाईम किती झाला? 7:30. ओके तर काही 7:30 वाजले तर आम्ही तिथं 7 वाजेपर्यंत बसलो. रूम वगैरे काय बुक केलेलं नाही. आता रूम शोधतो पण आम्हाला काय रूम सापडा नाही. ठीक आहे. ते पुढं पण हॉटेल आहे पण ते फुल आहे म्हणते आणि काय काय जण म्हणते 1 नाईटसाठी 5,000 बोलतात. तर आमचं चाललं बघायला कमी पैशात, नाही तर मग आम्ही थोडंसं पुढे जाईल. ओके तर काय व्हिडिओ मी इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.